हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो फ्लूइड मेकॅनिक्स अँड मशिनरी म्हणजेच FMM हा सब्जेक्ट. या सब्जेक्ट मध्ये आज आपण युनिट नंबर 1 ची एक थोडक्यात रिव्हिजन पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, फ्लुइड प्रेशर मेजरमेंट. यामध्ये आपण पाहिलं होतं बाळांनो की फ्लुइडच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत आणि फ्लुइड प्रेशर आपण कोणत्या कोणत्या पद्धतीने मेजर करू शकतो, प्रेशरचे एकूण कोणत्या टाइप्स आहेत हे सगळं डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं. चला तर मग याची प्रथम आहे ना थेरी आणि थेरीनुसार असलेले जे काही न्यूमरिकल्स आहेत, तर किती टाइपचे न्यूमरिकल्स आहेत, एकूण किती फॉर्म्युले आहेत, हे सगळं डिटेलमध्ये आपण आजच्या लेक्चरला पाहूयात. चला बाळांनो, आता आपल्याला यातलं जे जे काही करायचंय ते डिटेलमध्ये ते पाहूयात. प्रथम तुम्हाला काही डेफिनेशन सांगतो ज्या की खूपच इम्पॉर्टंट आहे बाळांनो. तुम्हाला सगळ्यात पहिले डेफिनेशन घ्यायचे, पाठ करायच्यात. काही डेन्सिटीची डेफिनेशन पाठ करायची तुम्हाला. खूप वेळा एक्झामला आली डेन्सिटी. याला मास डेन्सिटी म्हणतात and it is a mass ratio of mass upon volume. 2 नंबरला तुम्हाला वेट डेन्सिटी, वेट डेन्सिटीची डेफिनेशन पाठ करायची आहे. याला तुम्ही गॅमा म्हणता, याला तुम्ही रो म्हणता. वेट अपॉन व्हॉल्यूम म्हटलं की वेट डेन्सिटी येते. त्यानंतर बाळांनो तुम्हाला स्पेसिफिक व्हॉल्यूमची डेफिनेशन पाठ करायची आहे. स्पेसिफिक व्हॉल्यूम, स्पेसिफिक व्हॉल्यूमला आपण स्मॉल व्ही म्हणतो. त्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला आपण एस म्हणतो त्याला, किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी पण म्हणतो. त्यानंतर बाळांनो विस्कॉसिटी, या डेफिनेशन पाठच करायच्यात बरं का, येतात म्हणजे येतातच एक्झामला. याला आपण म्यू म्हणतो. विस्कॉसिटीला डायनॅमिक विस्कॉसिटी पण म्हणतात बरं का, किंवा ऍब्सोल्यूट विस्कोसिटी म्हणतात. या 5 डेफिनेशन तुम्हाला पाठ करायच्या आहेत. बर, विस्कोसिटीचे जे युनिट आहेत ना बाळांनो, युनिट ते दोनदा एक्झामला आलेले आहेत. युनिट्स युज्ड फॉर डायनॅमिक विस्कोसिटीचे युनिट. डायनॅमिक विस्कोसिटीचं जर तुम्ही SI युनिट पाहिलं, SI युनिट, तर SI युनिट आहे बाळांनो पास्कल सेकंद, किंवा और युनिट आहे न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. दोन्हीपैकी कुठलाही युनिट यूज केलं तरी चालतं. आपण पास्कल सेकंद वापरतो. हे SI युनिट आहे बरं. विस्कोसिटी आणि त्याचे युनिट्स या ठिकाणी तुम्हाला पाहायचे. आला तिथपर्यंत? विस्कोसिटी झाल्यानंतर विस्कोसिटीला डायनॅमिक विस्कोसिटी पण म्हणतात बाळांनो. 6वी डेफिनेशन तुम्हाला करायची आहे कायनेमॅटिक विस्कोसिटी. कायनेमॅटिक विस्कोसिटीची डेफिनेशन तुम्हाला करायची आहे. याला आपण नू म्हणतो. याचं पण युनिट तुम्हाला माहित असायला हवं. याचं युनिट जर बोलायचं झालं तर याचं युनिट आहे बाळांनो मीटर स्क्वेअर पर सेकंद. मीटर स्क्वेअर पर सेकंद, किंवा याला आपण स्ट्रोक देखील म्हणतो. स्ट्रोक सुद्धा युनिट आहे याचा, स्ट्रोक. कायनेमॅटिक विस्कोसिटीची डेफिनेशन आणि युनिट. त्यानंतर आपल्याला 7वी डेफिनेशन पाठ करायची आहे विस्कोसिटी इंडेक्स. त्यानंतर पुढचं नेक्स्ट डेफिनेशन पाठ करायची आहे कॉम्प्रेसिबिलिटी. कॉम्प्रेसिबिलिटी, कॉम्प्रेसिबिलिटीची डेफिनेशन पाठ करायची आहे. त्यानंतर सरफेस टेन्शन, त्यानंतर आपल्याला डेफिनेशन पाठ करायची बाळांनो सरफेस टेन्शनची. सरफेस टेन्शन नंतर डेफिनेशन पाठ करायची आहे कॅपिलॅरिटीची. कॅपिलॅरिटीची डेफिनेशन पाठ करायची आहे. त्यानंतर आपल्याला डेफिनेशन पाठ करायची वेपर प्रेशर. वेपर प्रेशरची डेफिनेशन तुम्हाला पाठ करायची बाळांनो. ठीक आहे.
ह्या 11 डेफिनेशन आहेत टोटल बाळांनो, आणि सगळ्या खूप खूप वेळा रिपीटेड आहेत. या सगळ्या डेफिनेशन तुम्हाला करायच्याच आहेत. डेफिनेशन केला की युनिट तर त्यामध्ये आलंच. जास्त करून याच्यामध्ये ना विस्कोसिटी, डायनामिक विस्कोसिटी आणि कायनेमॅटिक विस्कोसिटीच्या डेफिनेशन इम्पॉर्टंट आहेत. सगळ्याच तशा महत्वाच्या आहेत. कॅपिलॅरिटी पण भरपूर वेळा पेपरला आलंय. आले इथपर्यंत. आता आतापर्यंत जेवढी थिअरी आपण पाहिली, लगेच त्यावर ना प्रॉब्लेम्स येतात. ह्या सगळ्या ना प्रॉपर्टीज आहेत फ्लुइडच्या, आणि ह्या टोटल 11 प्रॉपर्टीज आहेत, वेपर प्रेशर वगैरे. आणि या सगळ्या प्रॉपर्टीजचे जे काही छोटे छोटे फॉर्म्युले आहेत त्यावर या युनिटमध्ये येतात टाईप नंबर 1 चे प्रॉब्लेम. टाईप नंबर 1 चे प्रॉब्लेम येतात. आता टाईप नंबर 1 चे जे प्रॉब्लेम्स आपण पाहिलेत त्यामध्ये जनरली स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचे प्रॉब्लेम होते. कोणते होते? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला खूप सारे फॉर्म्युले लक्षात ठेवण्याची गरज असते. जसं की तुम्हाला पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा स्पेसिफिक वेटचा. स्पेसिफिक वेट म्हणजे गॅमा, वेट अपॉन व्हॉल्यूम. मग तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा मास डेन्सिटीचा. मास डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. या दोघांचं जर रिलेशन पाहिजे असेल तर गॅमा इज इक्वल टू रो इन टू जी. वेट डेन्सिटी आणि मास डेन्सिटीचं रिलेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर स्पेसिफिक व्हॉल्यूम. स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे व्हीएस. याचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन गॅमा. 1 अपॉन गॅमा. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजेच स्पेसिफिक ग्रॅव्हिटी एस. याचा फॉर्म्युला आहे मास डेन्सिटी ऑफ द लिक्विड अपॉन मास डेन्सिटी ऑफ वॉटर, किंवा स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड अपॉन स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर. एवढ्या फॉर्म्युल्यांवरच हा टाईप नंबर 1 चा प्रॉब्लेम आहे. फॉर्म्युले लिहून घ्या. बोललेलं कळतंय का? सिंपल आहे. याच्यामध्ये एक गोष्ट पाठ करण्याची गरज आहे. मास डेन्सिटी ऑफ वॉटर किती असते रे बाबा? 1000 असते. आणि स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर किती असतं? 9810. जनरली आपण 9.81 वापरलं तरी चालतं. जनरली एवढीच वापरायची 9810. ह्या दोन व्हॅल्यू पाठ करून ठेवा बरं का. हे आहे न्यूटन पर मीटर क्यूब मध्ये आणि हे आहे किलोग्रॅम पर मीटर क्यूब मध्ये. जमेल का रे? फर्स्ट टाईपचे प्रॉब्लेम पहा बरं आणि त्याचे फॉर्म्युले वगैरे. टाईप नंबर 2 चे प्रॉब्लेम्स येतात. आता ते येतात विस्कॉसिटीचे प्रॉब्लेम्स, म्यूचे प्रॉब्लेम्स किंवा नूचे प्रॉब्लेम्स. म्यू किंवा नू म्हणजे विस्कॉसिटीचे प्रॉब्लेम असतात. याच्यात जनरली फक्त दोनच फॉर्म्युले आहेत. दोनच फॉर्म्युले. एक फॉर्म्युला आहे डायनॅमिक विस्कॉसिटीचा, टाऊ अपॉन डी यू अपॉन डी वाय. हा फॉर्म्युला आहे बाळांनो डायनॅमिक विस्कॉसिटीचा. हा डायनॅमिक विस्कॉसिटीचा फॉर्म्युला आहे. आणि कायनेमॅटिक विस्कॉसिटीचा फॉर्म्युला आहे नूचा. त्याचा फॉर्म्युला आहे म्यू अपॉन रो. डायनॅमिक विस्कॉसिटी अपॉन मास डेन्सिटी केलं का कायनेमॅटिक विस्कॉसिटी येत असते. एवढ्या दोन फॉर्म्युल्यावर विस्कॉसिटीचे प्रॉब्लेम्स असतात. आता प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आणि त्यावरील जे काही न्यूमरिकल्स आहेत दोन टाईपचे ते मी तुम्हाला सांगितले. त्यावरचे न्यूमरिकल्सही सांगितले, फॉर्म्युलेही सांगितले. चला आता पुढे जाऊ. आता पुन्हा येते बाळांनो थेरी. थेरीमध्ये तुम्हाला डेफिनेशन पाठ करायची आहे फ्लुइड प्रेशरची. तुम्हाला डेफिनेशन पाठ करायची आहे फ्लुइड प्रेशरची पार्ट नंबर 2 मध्ये.
हा पार्ट नंबर 2 आहे तुमच्या युनिटचा. याच्या इथून पुढे आता फ्लुइड प्रेशरचं मेजरमेंट चालू होतं. मग फ्लुइड प्रेशरची डेफिनेशन पहिल्यांदा पाठ करायची, मग प्रेशर हेडची डेफिनेशन पाठ करायची, प्रेशर हेडची डेफिनेशन पाठ करायची. प्रेशर हेडला आपण एच म्हणतो, फ्लुइड प्रेशरला आपण पी म्हणतो. त्यानंतर बाळांनो तुम्हाला छोट्या छोट्या प्रेशरचे जे काही टाइप्स आहेत ते पाठ करायचे. टाइप्स ऑफ प्रेशर तुम्हाला पाठ करायचे. प्रेशरचे किती टाइप्स आहेत रे? प्रेशरचे 4 टाइप्स आहेत. ॲटमॉस्फेरिक प्रेशर, गेज प्रेशर, त्यानंतर व्हॅक्यूम प्रेशर, ॲब्सोल्यूट प्रेशर. ॲब्सोल्यूट प्रेशर आणि व्हॅक्यूम प्रेशर हे तुम्हाला सगळ्यांची डेफिनेशन पाठ करायची. पेपरला येतंय व्हॉट आर द टाइप्स ऑफ प्रेशर. प्रेशरचे 4 टाइप आणि त्याचे 4 डेफिनेशन विथ फिगर. मी सगळं ड्रॉ करून दिलेलं आहे बाळांनो तुम्हाला, थिअरीमध्ये आहे पहा आपल्याकडे. झालं बाळांनो? कळतंय का काय पाहिजे? लिहिलं का? त्यानंतर तुम्हाला पाहायचंय की प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट किती प्रकारचे आहेत. टाइप्स ऑफ प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. टाइप्स ऑफ प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. बर, टाइप्स ऑफ प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट जर पाहिले तर 2 प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आहेत ज्याने आपण फ्लुइडचा प्रेशर मोजू शकतो. पहिलं येतं सिंपल मॅनोमीटर. सिंपल मॅनोमीटर. सिंपल मॅनोमीटर मध्ये येतं पिझोमीटर. दुसरं येतं युट्यूब मॅनोमीटर. युट्यूब मॅनोमीटर. तिसरं येतं मायक्रो मॅनोमीटर. या प्रत्येकाची इन्फॉर्मेशन आहे वाचायची, फिगर आहे पाहायची. यातलं जास्त करून हे जे सिंपल युट्यूब मॅनोमीटर आहे ना, हे सगळ्यात जास्त वेळा एक्झामला येतं आणि पिझोमीटरची फक्त थिअरी येते. हे दोघं जास्त वेळा एक्झामला आलेले आहेत. हे आहेत मॅनोमीटर जे फ्लुइडचा प्रेशर मोजू शकतात. हे जो जास्त वेळा एक्झामला आलेले आहेत. झालं? आणि अजून एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याने प्रेशर मोजता येतो ते आहे डिफरन्शियल मॅनोमीटर. डिफरन्शियल युट्यूब डिफरन्शियल युट्यूब मॅनोमीटर. याच्यात पण 2 टाइप येतात. एक येतो इन्व्हर्टेड डिफरन्शियल युट्यूब मॅनोमीटर आणि एक येतो फक्त युट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर. याच्यावर न्यूमरिकल्स येतात जनरली, थिअरी नाही येत. आणि या दोघांवर थिअरी येते जनरली आणि याच्यावर कधी कधी न्यूमरिकल पण येतो. हे तुम्हाला करावं लागेल विथ थिअरी. मी सगळं केलेलं करून दिलेले तुम्हाला हे. आले इथपर्यंत? आता पुढे पाहू. अजून एक थिअरीचा पार्ट आहे जो खूप जास्त वेळा एक्झामला येतो. याच्यामध्ये अजून एक इन्स्ट्रुमेंट आहे जे फ्लुइडचा प्रेशर मोजण्याकरता, जनरली गॅसचा प्रेशर मोजण्याकरता यूज केला जातो. त्याचं नाव आहे बॉर्डन ट्यूब गेज. खूप वेळा पेपरला आला, स्टार करा. याला मेकॅनिकल प्रेशर गेज पण म्हणतात किंवा बॉर्डन ट्यूब गेज पण म्हणतात.
हे खूप वेळा पेपरला आलेले, याला मेकॅनिकल प्रेशर गेज म्हणतात. हे पण एक करायचंय तुम्हाला. चला आला इथपर्यंत. आता आपण पाहणार आहोत या पार्ट नंबर 2 ची जेवढी थिअरी पाहिली ना आपण, त्याचे न्यूमरिकल. सगळ्यात पहिल्यांदा थिअरी आपण प्रेशर हेडची पाहिली, तर टाईप नंबर 3 चे प्रॉब्लेम्स पाहायला भेटतात याच्यात. या युनिट मध्ये टाईप नंबर 3 चे प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम्स ऑन प्रेशर हेड. प्रेशर हेडचा प्रॉब्लेम पाहायला भेटतो एच चा. प्रेशर हेडचा प्रॉब्लेम, याचा फॉर्म्युला एच इज इक्वल टू पी अपॉन गॅमा. तुम्ही या ठिकाणी गॅमाचा फॉर्म्युला वापरू शकता रो इंटू जी करून, बरं का. या एवढ्या एका फॉर्म्युल्यावरच या टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत. हा तुमचा त्या फ्लुइडचा प्रेशर आहे. गॅमा म्हणजे स्पेसिफिक वेट आहे, म्हणजेच वेट डेन्सिटी. आणि एच म्हणजे प्रेशर हेड आहे. याचे प्रॉब्लेम्स पाहायला भेटतात आपल्याला. पीचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्ही हा पण वापरू शकता रो इंटू जी इंटू एच. कसा रे, गॅमा इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय. मग पीचा फॉर्म्युला झाला गॅमा इंटू एच, पण गॅमा म्हणजेच रो इंटू जी ना, म्हणून हे तिन्ही फॉर्म्युले सेम टू सेम आहे, पण जनरली आपण हाच वापरतो. याच्यामध्ये काही गोष्टी पाठ कराव्या लागतात. पाठ अशा कराव्या लागतात की जनरली आपण आहे ना गॅमा ऑफ वॉटर वापरतो 9.81, बरं का. स्पेसिफिक वेट ऑफ मर्क्युरी आपण वापरतो 13.6. स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर आपण वापरतो 1. ह्या व्हॅल्यू आपल्या लक्षात पाहिजे. ते देत नाहीत ते क्वेश्चन मध्ये, पण त्या लागतात, यूज कराव्या लागतात. तिसऱ्या टाईपचे प्रॉब्लेम आहे प्रेशर हेडचे प्रॉब्लेम आहेत, आणि त्यात हा फॉर्म्युला वापरावा लागतो. समजतंय का. कधी कधी ना फसवेगिरी करतात. कसं करतात माहिती का, आपल्याला ना स्पेसिफिक वेट ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल देतात, म्हणजे एक कोणतं तरी लिक्विड आहे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी देतात. मग अशा वेळी तुम्हाला आहे ना स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला वापरावा लागतो. समजा ऑइल आहे ते लिक्विड आहे, तर गॅमा ऑफ ऑइल अपॉन गॅमा डब्ल्यू वापरावं लागतं. गॅमा डब्ल्यू इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय. मग तुम्हाला स्पेसिफिक वेट ऑफ ऑइल कसं काढता येईल, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल इंटू स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर करायचं. याच्यापासून या गोष्टीचं फार मदत होते बरं का पुढं या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये. आठवतंय का सिद्धी. आठवलं. चला पुढं. चला त्याचा 4 टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत झालं की. टाईप नंबर 4 चे प्रॉब्लेम्स पाहायला भेटतात या युनिट मध्ये. टाईप नंबर 4 चे सिंपल यूट्यूब मॅनोमीटरचे प्रॉब्लेम पाहायला भेटतात आपल्याला. सिंपल यूट्यूब मॅनोमीटर आहे बघा, असं दिसतं. असं असतं ते. या साईडला म्हणतो आपण लेफ्ट हँडचा हे म्हणतो ना आपण त्याला, लेफ्ट हँडचा पाईप म्हणा गेला आपण. काय म्हणतो, 2 भाग असतात त्याला, काय म्हणतो आपण, लेफ्ट हँड. जस्ट 1 मिनिट, त्याचा एक वर्ड आहे प्रॉपर, त्याला विसरलो मी तो वर्ड. लिंब. याला म्हणतो लेफ्ट हँड लिंब किंवा लेफ्ट लिंब, आणि याला म्हणतो आपण राईट लिंब. मग लेफ्ट लिंबचा प्रेशर आणि राईट लिंबचा प्रेशर इक्वेट करावा लागतो याच्यात, आणि मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतो. लेफ्ट लिंब आणि राईट लिंबचा प्रेशर. जनरली याचा फॉर्म्युला कसा असतो माहिती, या साईडला जर असेल ए, तर या साईडचा प्रेशर कसा येतो माहिती ना, पी ए प्लस रो 1 G1 H1 इज इक्वल टू रो 2 GH2. असा फॉर्म्युला वापरून सिंपल यूट्यूब मॅनोमीटरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतो.
इथून तर एवढं जे असतं ना याला H1 म्हणतो आपण, आणि इथून तर इथपर्यंत जे असतं ना याला आपण H2 म्हणतो. मग H1 H2 ची व्हॅल्यू, जी ची व्हॅल्यू तर कायम आपण हीच घेतो 9.81. ρ1 ρ2 म्हणजे इथं जे काही लिक्विड आहे आणि इथं जे लिक्विड आहे, जनरली ρ2 हे मर्क्युरीच असतं, ह्या बाजूला मर्क्युरीच असतं जनरली, आणि ह्या पॉईंटचा प्रेशर काढायचा म्हणून प्रेशर ॲट आहे. असे प्रॉब्लेम्स आहेत सिंपल U2 मॅनोमीटरचे टाईप नंबर 4 चे या युनिटमध्ये. झालं. त्यानंतर टाईप नंबर 5 चे प्रॉब्लेम पाहायला भेटतात. फार जास्त प्रॉब्लेम नाहीत, प्रत्येक टाईपचे 3-3 4-4 आहेत सिलेबसला, सो एवढं टेन्शन घेऊ नका. याच्यामध्ये ना डिफरन्शियल U2 मॅनोमीटरचे प्रॉब्लेम पाहायला भेटतात. याच्यामध्ये ना हे या पद्धतीने येतं पहा, अशा U2 मॅनोमीटरचे प्रॉब्लेम पाहायला भेटतात. या साईडला तुम्हाला A असतो, या साईडला प्रेशर ॲट B असतो. मग लेफ्ट लिम्बचा प्रेशर इज इक्वल टू राईट लिम्बचा प्रेशर करायचं, आणि ह्या दोन पॉइंट मधला जो प्रेशर डिफरन्स आहे तो इथं काढावा लागतो. याला डिफरन्शियल U2 मॅनोमीटर म्हणतात. जनरली याचा जो फॉर्म्युला आहे तो पण खूप इझी असतो. जनरली असं वापरायचं, तो PA मायनस PB प्रेशर ॲट A मायनस प्रेशर ॲट B G इंटू H इंटू ρ1 असा फॉर्म्युला जनरली वापरावा लागतो. या साइड एक लिक्विड असतं, याला आपण 1 म्हणतो, या साइडला दुसरं लिक्विड असतं, याला आपण 2 म्हणतो, आणि इथून तर याची जी हाईट आहे याला आपण H म्हणतो, जी ची व्हॅल्यू तर 9.81 घेतो आपण. अशा पद्धतीने डिफरन्शियल U2 मॅनोमीटर आलं की दोन्ही बाजूला दोन पाईप मध्ये असलेल्या प्रेशरचा डिफरन्स काढला जातो डिफरन्शियल U2 मॅनोमीटरने. आठवतंय काय? केले होते आपण प्रॉब्लेम्स. अशा पद्धतीने 5 टाईपचे प्रॉब्लेम बरोबर या युनिटचा जो पार्ट नंबर 2 आहे तो कंप्लीट होतो. प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट कंप्लीट होतो. आता पुढचा जो टाईप येतो त्याच्यामध्ये येतो प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशर याची थिअरी आणि त्याची न्यूमरिकल. घ्या पार्ट नंबर 3, या युनिटचा पार्ट नंबर 3. पहिल्या युनिटमध्ये पार्ट नंबर 3 मध्ये आपल्याला डेफिनेशन पाहावी लागते. टोटल प्रेशरची डेफिनेशन, टोटल प्रेशरची डेफिनेशन पाहावी लागते बाळांनो, खूप वेळा एक्झामला आली आहे. सेंटर ऑफ प्रेशरची डेफिनेशन पाहावी लागते, सेंटर ऑफ प्रेशरची डेफिनेशन पाहावी लागते. ह्या दोन डेफिनेशन पार्ट 3 मध्ये तुम्हाला करायच्यात. एवढ्या दोन डेफिनेशन वर छोटे छोटे फॉर्म्युले वापरून लगेचच यावर न्यूमरिकल सॉल्व करावे लागतात. याचे न्यूमरिकल एकदम इझी असतात आणि खूप मस्त असतात. घ्या आता बघा बाळांनो, त्या पार्ट 3 वर टाईप नंबर 6 चे प्रॉब्लेम पाहायला भेटतात. आता मी सगळे स्टेप्स सहित सांगणार याची फॉर्म्युले. टाईप 6 मध्ये ना याच्यामध्ये व्हर्टिकल प्लेट असते. व्हर्टिकल प्लेट शब्द आला की समजून घेतो टाईप नंबर 6 चा प्रॉब्लेम आहे की व्हर्टिकल प्लेट आपण पाण्यामध्ये बुडवलेली, तर आपल्याला त्यावरील प्रॉब्लेम्स पाहायला भेटतात. बरं, प्लेट 2-3 प्रकारची असू शकते, रेक्टँग्युलर, सर्क्युलर, ट्रायंग्युलर. ठीक आहे, जनरली सर्क्युलर प्लेटचा प्रॉब्लेम जास्त एक्झामला येतो. पहिल्या स्टेपला काय करायचं बाळांनो, पहिल्या स्टेपला ना स्टेप सांगतोय बरं का या टाईपचे प्रॉब्लेम सोडवण्याकरता. व्हर्टिकल प्लेट असा शब्द आला की लगेच सगळ्यात पहिल्या स्टेपला एरिया काढायचा. एरियाचा फॉर्म्युला वापरायचा B इंटू D. जर ती प्लेट रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर असेल, रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर प्लेट असेल तर एरियाचा फॉर्म्युला वापरायचा B इंटू D. जर ती प्लेट सर्क्युलर असेल, जर ती प्लेट सर्क्युलर असेल तर π/4D² वापरायचं सर्क्युलर प्लेट असेल तर. जर ती प्लेट ट्रायंग्युलर असेल तर 1/2 बेस इंटू हाईट वापरायचं ट्रायंग्युलर प्लेट असेल तर.
असे फॉर्म्युले यूज करायचे आहेत. लिहिला का पहिली स्टेप? वेगवेगळ्या याच्याकरता फॉर्म्युले. काय डाऊट आहे का? तर वेगवेगळ्या शेपनुसार वेगवेगळ्या एरियाचा फॉर्म्युला आपण वापरायचा आहे. जमेल एरियाचा फॉर्म्युला? काय करा, स्टेप नंबर 2 ला हा फॉर्म्युला वापरा. कोणता? मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला वापरा. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला वापरायचा BD³/12. जर रेक्टँग्युलर किंवा सर्क्युलर, रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर शेपचा जर प्लेट असेल तर BD³/12 वापरायचं बरं का. जर सर्क्युलर असेल तर π/64 D⁴ वापरायचं. सर्क्युलर प्लेट असेल तर. ट्रँग्युलर प्लेट असेल तर काय फॉर्म्युला वापराल रे? BH³/36. ट्रँगल असेल तर, ट्रँग्युलर प्लेट असेल तर I चा फॉर्म्युला, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला. सर्क्युलर प्लेट असेल तर हा, रेक्टँग्युलर असेल तर हा. लिहून घ्या सेकंड स्टेपचे फॉर्म्युले. त्यानंतर आहे ना थर्ड स्टेपला काय करायचं? त्यानंतर स्टेप थर्डला आहे ना, तसं तुम्ही पहिल्या स्टेपला काढलं तरी चाललं असतं. एक्स बार काढायचा आहे. एक्स बार काय असतो अगोदर समजून घ्या. ही तुमची पाण्याची लेवल आहे, ठीक आहे ना. पाण्याच्या लेवलमध्ये बरं का, पाण्याच्या लेवलमध्ये इथं प्लेट आहे. प्लेटच्या सेंटर पासून एवढं जे डिस्टन्स आहे याला एक्स बार म्हणतात. आता हे जर सर्क्युलर प्लेट आहे तर एवढं घ्यायचं, टोटल डेप्थ डायमीटर डिवायडेड बाय 2 आणि वरची हाईट असते एक्स. मग आपण काय करणार एक्स बारला? टोटल डायमीटर डिवायडेड बाय 2 + x. हाच फॉर्म्युला रेक्टँगललाही बसतो. ट्रँगलला फक्त थोडा वेगळा होतो, पण ट्रँगलचा प्रॉब्लेम याच्यात तसा नाही येणार डायरेक्ट. ट्रँगल जर आला, आता हे सर्कलला पण हाच फॉर्म्युला बसतो, सर्कलला हाच बसतो, रेक्टँगलला हाच बसतो, सगळ्याला हाच बसतो. फक्त ट्रँग्युलर आला तर तुम्हाला करावं लागेल हाईट डिवायडेड बाय 3 + x. हाईट डिवायडेड बाय 3 + x. हे कधी वापरायचा? ट्रँग्युलर प्लेट असेल तर वापरायचा. ट्रँग्युलर प्लेट आला की हा फॉर्म्युला वापरायचा फक्त, बाकी सगळ्या प्लेटला हा फॉर्म्युला बसतो. कळालं की? या 3 स्टेप, या 3 स्टेपच महत्वाचे आहेत खऱ्या. आता चौथी स्टेप, स्टेप नंबर 4. आता स्टेप नंबर 4 ला आपल्याला काढावं लागतो बाळांनो टोटल प्रेशर. टोटल प्रेशर, टोटल प्रेशर म्हणजे F. टोटल प्रेशर F काढण्याचा फॉर्म्युला आहे गॅमा × A × x बार. गॅमाची व्हॅल्यू काय होती? 9.81. एरियाची व्हॅल्यू, एरिया जो आला असेल पहिल्या स्टेपला तो एक्स बार तुम्ही काढलेला आहे आत्ताच्या मागच्या स्टेपला तो. आता काही वेळेस आहे ना, जर त्यांनी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली तरी तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीने मल्टिप्लाय करायला विसरू नका बरं का. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली असेल तर मल्टिप्लाय करायचं, दिली नसेल तर मग काहीच घ्यायचं नाही. आणि शेवटची स्टेप आहे बाळांनो सेंटर ऑफ प्रेशर. टोटल प्रेशरचा फॉर्म्युला हा वापरायचा आहे. जर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी क्वेश्चन मध्ये असेल तर ती इथं मल्टिप्लाय करायची, नसेल तर नाही घ्यायची, मग 1 असते ती. वॉटर असेल ना तर ही व्हॅल्यू नाही घेतली तरी चालते, मग ती 1 घ्यायची असते. आणि शेवटी असतं सेंटर ऑफ प्रेशर. सेंटर ऑफ प्रेशरचा फॉर्म्युला म्हणजे एच बारचा फॉर्म्युला. एच बारचा फॉर्म्युला फिक्स आहे बाळांनो. एच बारचा फॉर्म्युला वापरायचा एक्स बार प्लस IXX/A × x बार. दिस इज द फॉर्म्युला फॉर सेंटर ऑफ प्रेशर. असा आहे टाइप नंबर 6 चे प्रॉब्लेम. सगळ्या प्रॉब्लेमला हेच स्टेप्स बसतात. घ्यालून
आला तिथपर्यंत. आणि शेवटच्या टाईपचे प्रॉब्लेम आहेत बाळांनो या युनिट मधले. टाईप नंबर 7 चे प्रॉब्लेम. याच्यामध्ये इन्क्लाइंड प्लेट जी असते ना ती पाण्यामध्ये बुडवली जाते. इन्क्लाइंड प्लेट. मग इन्क्लाइंड प्लेट पाण्यामध्ये बुडवायची आहे. प्लेट इन्क्लाइंड असताना पाण्यात बुडवल्यानंतर तिचा टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशर विचारतात. तर पहिली स्टेप ऍज इट इज एरियाची, दुसरी स्टेप मोमेंट ऑफ इनर्शियाची ऍज इट इज, तिसरी स्टेप एक्स बार. जनरली ह्या टाइप मध्ये सर्क्युलर सेक्शनचे प्रॉब्लेम येतात फक्त सर्क्युलर सेक्शनचे. आणि याच्यामध्ये जो एक्स बार आहे तो एक्स बार काढण्याची एक स्पेसिफिक मेथड आपल्याला इथे वापरायची आहे. याच्यामध्ये ना आपल्याला काय करायचंय, एक्स बार काढण्याकरता फॉर्म्युला वापरायचा d1 प्लस d2 अपॉन 2. म्हणजे ग्रेटर डेप्थ प्लस लिस्ट डेप्थ, ग्रेटेस्ट डेप्थ प्लस लिस्ट डेप्थ डिवायडेड बाय 2 केलं की तुम्हाला एक्स बार येतो. एक्स बारचा फॉर्म्युला हा वापरायचा. टोटल प्रेशरचा फॉर्म्युला तर तोच वापरायचा आहे जो तुम्ही अगोदर वापरत होते, रो इंटू ए इंटू एक्स बार. आणि पाचवा सेंटर ऑफ प्रेशरचा फॉर्म्युला पण तोच वापरायचा आहे, थोडा बदल आहे त्यात. अपॉन ए एक्स स्क्वेअर. इथं फक्त घ्यायचं साइन स्क्वेअर थिटा. फक्त एवढाच बदल या ठिकाणी पाहायला भेटतो. साइन स्क्वेअर थिटा वापरायचा आहे. पण साइन थिटा काढणार कसा? साइन थिटा जर काढायचा असेल तर तुम्हाला वापरायचंय बाळांनो सर्क्युलर सेक्शन करता साइन थिटा ऑलवेज 90 डिग्री घ्यायचा किंवा 1 घ्यायचा. 1 ऑलवेज तो 1च घ्यायचा. सर्क्युलर सेक्शन असेल ना तर तो 1च येतो डायरेक्ट. मग साइन थिटा डायरेक्ट 1 घेतला तरी चालेल. त्याच स्टेप्स वापरायच्या, थोडा बदल आहे फक्त. इथं साइन स्क्वेअर थिटा घ्यायचा आहे आणि साइन थिटाची व्हॅल्यू कायम आपण 1 घेत असतो जेव्हा सर्क्युलर सेक्शन येतो तेव्हा. कायम सर्क्युलर सेक्शन येईल तेव्हा सर्क्युलर सेक्शनचेच प्रॉब्लेम इन्क्लाइंड प्लेट मध्ये पाहायला भेटतात आणि तेच येतात. आणि मग या ठिकाणी हा युनिट संपतो. या युनिटमध्ये टोटल 60 टाईपचे प्रॉब्लेम आणि खूप सारे डेफिनेशन्स आणि कन्सेप्ट पाहायला मिळतात. ओके, आता हे सगळं बघून घ्या बाळांनो. आता नेक्स्ट लेक्चरला आपण युनिट नंबर 2 ची अशीच रिव्हिजन करूयात. सगळे फॉर्म्युले कोणकोणत्या टाईपचे प्रॉब्लेम आहेत ते पाहूयात. ओके, बाय स्टुडंट्स.